नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या युट्यूब चॅनलवर, जिथं आपण गणिताला एकदम सोपं करून टाकतो। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला 5वी स्कॉलरशिपचा पेपर आणि त्यातला पेपर 2 म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता याची सविस्तर उत्तरं, प्रश्न क्रमांक 1 ते 75 ची उत्तरं आपण आज पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुमची 7वी स्कॉलरशिपची तयारी आतापासून सुरू होणार आहे। 7वी स्कॉलरशिपच्या गणिताचे प्रत्येक घटकाचे अगदी बेसिक पासून, म्हणजे तुम्हाला त्या घटकाबद्दल काहीच माहित नाहीये तिथपासून तर थेट एमपीएससी पर्यंतचे प्रश्न अशा व्हिडिओज तुम्हाला प्रत्येक घटकाच्या मिळणार आहेत। त्यामुळे चॅनल आता सबस्क्राइब करून ठेवा। पण तुम्हाला आता उत्सुकता आहे पेपर 2 म्हणजे इंग्लिश बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला किती मार्क मिळाले, चला लगेच चेक करायला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 ते 75। माझ्याकडे ए कोडची प्रश्नपत्रिका आहे। तुमच्याकडे कोणताही कोड असेल तरी प्रश्नांनुसार तुम्ही त्या ठिकाणी उत्तर पाहू शकता। प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डिसओबे पॅरेंट्स। प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे ऑप्शन 2, एक्सक्लेमेशन मार्क। प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे ऑप्शन 3, क्वार्टर पास्ट 2। प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे 10 मिलियन। 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात, हे 1 कोटी आहेत। प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुणाल बॉट अ न्यू बाईक एस्टरडे। प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर। प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ॲन, हे आर्टिकल तिथे येणार आहे। प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आय ॲम सो सॉरी। प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्पायडर। प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक्सलंट। प्रश्न क्रमांक 11 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लुक अलोनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन। प्रश्न क्रमांक 12 चं उत्तर आहे ऑप्शन 1, हेल्दी। प्रश्न क्रमांक 13 चं उत्तर आहे ऑप्शन 4, 2। पुढे आहेत पॅसेजवरचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर आहे ऑप्शन 2, टीचर। प्रश्न क्रमांक 15 चं उत्तर आहे ऑप्शन 4, फ्रेंड। प्रश्न क्रमांक 16 चं उत्तर आहे 1, फॉलोअर्स। प्रश्न क्रमांक 17 चं उत्तर आहे ऑप्शन 3, कॅप्चर। प्रश्न क्रमांक 18 चं उत्तर आहे ऑप्शन 3, ब्रेक। प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर आहे ऑप्शन 1, नॉर्थ वेस्ट, वायव्य। प्रश्न क्रमांक 20 चं उत्तर आहे ऑप्शन 4, आर्टिस्ट। प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर आहे ऑप्शन 2, ॲपॉस्ट्रॉफी। प्रश्न क्रमांक 22 चं उत्तर आहे ऑप्शन 1, यापासून शब्द तयार होतो SQUEAK, स्क्विक, म्हणजे तो एक प्राण्यांचा आवाज आहे। प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर आहे ऑप्शन 4, सिफ्ट, म्हणजे चालणे। प्रश्न क्रमांक 24 चं उत्तर आहे ऑप्शन 3, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, ॲन एलिफंट इज बिगर दॅन अ माऊस। आणि प्रश्न क्रमांक 25 चं उत्तर आहे ऑप्शन 1, पाऊंड्स। आतापर्यंत आपण प्रश्न क्रमांक 1 ते 25 हे इंग्लिशचे प्रश्न पाहिले। इथून पुढे आपण आता प्रश्न क्रमांक 26 ते 75 हे बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण 7वी स्कॉलरशिपची तयारी तुमची आत्तापासून इथे चालू होणार आहे आणि हे सगळं तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे, आणि तेही अत्यंत सोप्या पद्धतीने। त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। चला पाहूया बुद्धिमत्ता, प्रश्न क्रमांक 26 ते 75। प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2, कारण इथे 6 हा 3, 5 सोबत 2 आहे आणि इथे 3, 5 सोबत 6 आहे। प्रश्न क्रमांक 27 चं उत्तर पर्याय क्रमांक 3, आत्मज। आपल्याला कदाचित सूत वाटेल, पण याला दुसरा उकार आहे, त्यामुळे याचा अर्थ धागा होतो। प्रश्न क्रमांक 28 चं उत्तर पर्याय क्रमांक 4, माझी। प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 30 चं उत्तर पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 31 चं उत्तर पर्याय क्रमांक 4। उत्तर कसं आलं हे समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण देईल। प्रश्न क्रमांक 32 चं उत्तर
पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर पर्याय क्रमांक 1 31. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर पर्याय क्रमांक 3 वायव्य. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर पर्याय क्रमांक 2 बुधवार. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर पर्याय क्रमांक 4 समसंख्या आणि मूळ संख्या दोन ही सम असणारी मूळ संख्या आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. पुढे आहेत वेन आकृतीवर आधारित प्रश्न. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर पर्याय क्रमांक 1 9. यामध्ये हा 5 देखील पकडायचा आहे, कारण ते देखील नोकरी आणि शेती करणारे आहेत. ते मजुरी करणारे जरी असले तरी या दोघांमध्ये देखील ते येतातच. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24. प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 36. विरुद्ध असणाऱ्या संख्यांचा गुणाकार 144 आहे. प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आले. प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1784. प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 49 11. प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 OQLS. प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 141. प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपापल्या कोडमध्ये हे प्रश्न पाहून त्या ठिकाणी आपण चेक करायचे आहेत, त्यामुळे मी सावकाश सांगतोय. प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 LR. प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रावण. प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 484. प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 45. प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वांगी. प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कुठेही शंका वाटली कमेंटमध्ये विचारा. प्रश्न क्रमांक 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटी प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही तुमचे मार्क आता कॅल्क्युलेट केले असतील तर किती मार्क मिळाले तुम्हाला हे सुद्धा कमेंटमध्ये लगेचच सांगा. तुम्हा सर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.